भरपूरचे लोक हे पण म्हणतात अरेंज आहे की लव. ते स्नोईचे तर वॉटर येईल. बाबा काय म्हणतात? एक नंबर आहे ना. हॅलो एव्हरीवन, गुड आफ्टरनून अँड वेलकम बॅक टू द चॅनल. वेलकम बॅक टू द चॅनल. आज आपण मामाला, बाबाला आणि गुड्डूला आपलं घर दाखवायला आणलं आहे. घराचं बऱ्यापैकी काम झालेलं आहे. ठीक आहे. सॉफ्ट पोझिशन आपल्याला लवकरच भेटणार आहे. सॉफ्ट पोझिशनमध्ये की आपण आपलं फर्निचरचं काम स्टार्ट करू शकतो आणि त्याच्यानंतर आपल्याला ॲक्च्युअल आपल्याला घरात जाता येईल. सो होपफुली सगळं होऊन जाईल. मी त्याला तुम्हाला आतमधून दाखवतो कसं आहे काय झालं. ओके, ॲज युजल हे बघा, हे आपलं किचन आहे एल शेप. ॲक्च्युली आता आपण दीपकच्या रूममध्ये आहे. हा दीपकचा रूम आहे. एल शेप किचन मोठा आहे. इकडं हे थोडं आहे. इथं आहे गेस. इथं आपण डिशवॉशर किंवा वॉशिंग मशीन बसवू. हा पण थोडं तुटताट होईल. ठीक आहे, हे झालं. त्याच्यानंतर अरे डोर लागून गेले आहेत. हा, डोर नव्हते लागले मागच्या वेळेस. डोरचं काम झालेलं आहे. डोर लागलेले आहेत बऱ्यापैकी. खाली फ्लोरिंग होऊन गेली आहे. डोर बसून गेले आहेत. नाईस. कैसा आहे भाई? हां, व्ह्यू कसा आहे? व्ह्यू एकदम भारी आहे ना. मामा राहायचं रोबोट कसा आहे मामा? एकदम मस्त आहे. राहावाला येतो तेव्हा अजून भारी वाटत. एक रूम, दोन रूम, तो तिसरा रूम. दीपकचं झालं. आता आपण जातोय प्रियंका प्रकाश यांच्या घरी. आपल्या याचं पण सेम अपडेट आहे. काही जास्त चेंज नाही आहे. फक्त आय गेस यावेळेस इथे ही ग्रिल लागून गेलेली आहे विंडोला, सॉरी किचनला. ही नव्हती मागच्या वेळेस. आय गेस किचन ते आपला असाच होता रेडी. इथं पण हे लागून गेलेत आपले डोर्स. आपले डोर्स पण लागून गेलेत. वॉशरूम रेडी आहे. मोठा आहे. थोडं मोठं चुटरपुटर कामं बाकी आहेत. आय गेस कमोड वगैरे जे आहेत ते बसवायचे आहेत. वॉटर कनेक्शन बसवायचं. इकडची गाडी वगैरे बाकी आहे. ते वरचे कनेक्शन बाकी आहेत. तर समजा छोटे टचअपवाले जे काम आहेत ते बाकी. त्याला अजून समजा की महिना पकडून चला, महिन्याभरात ते होऊन जायला पाहिजे. ही इथं एक आपल्याला, मी मोस्टली विचार करतो की इथं आईबाबांची रूम प्लस माझं ऑफिसचं सेटअप. ही स्नोईची रूम असेल. ही स्नोईचं तर वॉर्डरोब येईल. ठीक आहे, तर तिला खेळायला. आणि इकडं आमची मास्टर बेडरूमला पण आहे बऱ्यापैकी व्यवस्थित जागा. तिकडं कनेक्शन आहेत काढलेले. इथंपर्यंत कनेक्शन आहे. आणि AC वगैरेचं पण डक्ट ऑलरेडी काढलेलं आहे. एकदम मस्त मजा. चलो आता जाऊ खाली. बाबा काय म्हणताय? एक नंबर आहे ना. हां, चला आता जाऊ खाली. पूर्ण होईल ना तेव्हा अजून जास्त मध्ये येईल. तुम्हाला कोण जात आहे? बाईक करून दे. चला आई बाबा जात आहेत. तिकडे निघालं. चला यांना सोडू दे, मग आपण चला. आई बाबा निघालेत. आई बाबा मामा गेले सगळे. आपण जाऊया घरी. घरी अजून एक सरप्राईज आहे, मला दाखवतो थोड्या वेळानंतर. बाय. अंजली यार, दोस्ती अंजली. अरे यार, अच्छा, हा गेम खेळतो 2 बॉलमध्ये. 2 बॉलपैकी 1 बॉल जायला पाहिजे. रेडी? हां रेडी. अरे लाइट के पीछे यार. Shit, damn it. Are you ready, guys? Yes. Are you ready, Snowy? Yes. 1, 2. मजा आली. अच्छा, लोक खूप तारीफ करतायत तुझी. आपले एंगेजमेंटचे व्हिडिओज बघून, ब्लॉग्स बघून खूप छान दिसत होत्या. साडी खूप छान दिसत होती. भरपूरशा लेडीज साडीच्या लिंक्स मागतायत. काय सांगणार तुम्ही? देयर इज नो लिंक. जयपूरहून ना ही वाली? कारण ती जयपूरवरनं घेतली आहे मी आणि एका लोकल दुकानातला चालता उचललेली साडी आहे. देयर इज नो लिंक. पण तू तिचं हे चांगलं केलं, म्हणजे काय म्हणतात त्याला, मॅचिंग वगैरे, ब्लाऊज वगैरे ते सगळं ते खूप महत्वाचं होतं. हैदराबादचं होतं. हैदराबादचे पर्ल्स आहेत ते. जेव्हा मी दादा बहिणीसोबत हैदराबादला गेली होती तेव्हा घेतलं होतं. साडी वॉज फ्रॉम जयपूर. पुरा इंडिया लेके बैठी थी. येस. आणि मेन पीपल अप्रिशिएटेड युअर एनर्जी अँड द वे यू वर हॅपी दॅट डे. आम्ही दोघं खूपच खुश होतो ऍक्च्युली. खूपच जास्त खुश. नो डाऊट इन दॅट. काही काम हे एक काम खूप चांगलं केलंय त्यांनी की त्याने मुलगी चांगली निवडली. आणि हो, भरपूरचे लोक हे पण म्हणतात अरेंज आहे की लव. ते तो ब्लॉग मध्ये सांगेलच लवकरच. तो नाही, तिथे लिहिलंय, कमेंट मध्ये लिहून टाकलंय भरपूरच्या लोकांनी अरेंज आहे, अरेंज आहे, अरेंज आहे, अरेंज. ओके. सो लोगों को भी दीपक पे पूरा विश्वास
गुड गुड गुड. सो इव्हेंट तर खूप छान झाला, खूप मजा आली. आम्ही सगळ्यात जास्त एन्जॉय केला. ठीक आहे. आणि अबोली खरंच खूप छान. शादी का हा, लग्नाचा आता लवकरच अबोलीला घरी घेऊन येतो आणि दीपकडनं चहा बनवून आम्ही दोघं शांत बसून. हा वर्ष आहे ना खूप एक्साइटिंग होणार आहे. मी खरं सांगतो तुम्हाला, भरपूरशा गोष्टी आहेत टचवूड, भरपूरशे प्लॅन्स आहेत ते तुम्हाला दिसतीलच हळूहळू. बट वी आर सो मच एक्साइटेड फॉर दिस. सो लेट्स सी हाऊ इट गोज. तुम्ही असंच प्रेम करत राहा. मागच्या ब्लॉगला भरपूरचं प्रेम दिलं, या ब्लॉगलाही प्रेम द्या. आता आपण चाललो एका खूप इम्पॉर्टंट ठिकाणी. ठीक आहे, ते कुठं कसं काय पुढे सांगतो. सो हॅलो पुणेकर, तुमच्या सगळ्यांसाठी जे मी सांगत होतो की एक एक्साइटिंग न्यूज, एक्साइटिंग जागेवरती जाणार, तर ते हे आहे आपुलकी मेडिकल सेंटर, जे फर्स्ट एव्हर इन इंडिया पब्लिक प्रायव्हेट हॉस्पिटल आहे, गव्हर्नमेंट एफिलिएटेड आहे. आणि इथं कॅन्सर आणि कार्डियकच्या सगळ्या ट्रीटमेंट्स होणार आहेत गव्हर्नमेंट रेट्सला. ठीक आहे. आता तुम्ही म्हणाल की वाटत ते नाहीये, पण ही गोष्ट खरीच आहे. जसं हे नाव म्हणते की आपल्या माणसांचं आपलं हॉस्पिटल, आपुलकी मेडिकल सेंटर. तर आज तुम्हाला मी क्विक हॉस्पिटलची टूर देणार. इथं काय काय फॅसिलिटीज आहेत, काय काय ते ट्रीटमेंट्स देत आहेत आणि काय रेट्सला देत आहेत. सो दिस व्लॉग गोइंग टू बी व्हेरी इन्फॉर्मेटिव्ह आणि खूप मस्त होणार आहे. सो लेट्स गो आणि घेऊया पटकन हॉस्पिटलचा टूर. ओके, तो इथं टोटल आहेत ना 17 OPDs आहेत, 17 OPDs आहेत, ज्याच्यात कार्डियक, कॅन्सर, डेंटल आणि जनरल फिजिशियनचे OPDs असणार आहेत. आणि ते पण इंटरकनेक्टेड, समथिंग लाईक दिस. सी ॲज आय मेन्शन डेंटल OPD पण आहे. तर एकाच छत्रछायात म्हणजे एकाच हॉस्पिटलला तुम्हाला सगळ्या फॅसिलिटी भेटणार. हायटेक मशिनरीज पण. एमर्जन्सी डिपार्टमेंट विथ 6 बेड्स. तर काही एमर्जन्सी असेल तर त्यांच्यासाठी क्विक रिस्पॉन्ससाठी इथं एक एमर्जन्सी OPD पण आहे. सो ही जी मशीन आहे त्याचं मी नाव पटकन सांगते. लिनियर ॲक्सेलरेटर म्हणून ती मशीन आहे. सो मी आत्ता इथे जे मेन सर होते त्यांना विचारलं की ही मशीन का बरं यूज करतो. सो ही टोल्ड की त्याच्यात 3 पद्धती असतात कॅन्सरला ट्रीट करण्याचे. ऑब्व्हियसली पेशंट कॅनॉट सिलेक्ट की त्यांना कोणत्या याची ट्रीटमेंट घ्यायची आहे. बट देअर आर 3 वेज. आपल्याला किमो जे सगळ्यात कॉमन आहे माहिती आहे. दुसरं अगेन कॉमन वन सर्जिकलवालं. पण थर्ड वन हे रेडिएशन मशीन आहे. तर याच्यामध्ये तो ट्युमर जो असतो कॅन्सरचा, तर ते रेडिएशन्स जे किरण असतात ते डायरेक्टली त्या ट्युमरवर पडतात अँड इट बस्ट. आणि त्याच्यानंतर ते त्याचे DNA सुद्धा किल करतं. म्हणजे ही मशीन एवढी स्ट्रॉंग आहे. तर दिस इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट मशीन, ज्याच्याने लवकरात लवकर ट्रीटमेंट होते कमीत कमी वेळेत. सो त्या सरांनी सांगितलं की द मॅक्सिमम टाइम दॅट इट टेक्स इट अराउंड 8 to 10 minutes. त्याच्यामध्ये ही ट्रीटमेंट ट्युमर डिस्ट्रॉय करण्याची ट्रीटमेंट होऊन जाते. सो या, दिस इज दॅट मशीन. तर आपण पहिले ती मशीन बघितली रेडिएशन ट्रीटमेंटवाली, पण तिथे कोणी डायरेक्टली पोहोचू नाही शकत. दे हॅव टू कम टू दिस रूम फर्स्ट. हा सगळ्यात पहिला स्टेज असतो. जसं तुम्ही हा मास्क, हा ढाचा बघताय विच इज मेड आउट ऑफ दिस पर्टिक्युलर शीट. तर तुमच्या बॉडीमध्ये जिथे तो ट्युमर असणार त्याला आयडेंटिफाय करून ते असा त्याचा ढाचा बनवणार, वॉट एव्हर दॅट एरिया माइट बी, सो दॅट तुमचं जर बॉडी मुव्हमेंट होण्याची चान्सेस असतात रेडिएशन मशीन मध्ये ते होऊ नये म्हणून आपण हे असं म्हणजे बेसिकली ते असं ढाचा बनवतात, त्या माणसाला त्याच्यात घालतात आणि मग तिथनं ते रेडिएशन सोडतात. सो दॅट एक्झॅक्टली आणि प्रिसाइजली ते रेडिएशन तिथेच पोहोचलं पाहिजे, कुठे दुसरीकडे नको. कारण की ऑब्व्हियसली त्याचे काही ना काही साईड इफेक्ट्स राहणार. सो दिस इज द व्हेरी फर्स्ट स्टेप. सगळं डायग्नोसिस कन्सल्टेशन झालं, द पेशंट कम्स हिअर अँड देन सगळं हे बनल्यानंतर the patient will go there. तर हे आहे यांचं इथलं डिजिटल पेट स्कॅन मशीन, जे वापरलं जातं की कॅन्सरची कुठली स्टेज आहे, कुठलं ट्रीटमेंट द्यायचं आहे आणि जरा समजा तुम्ही ट्रीटमेंट इथं घेतली त्याच्यानंतर रिस्पॉन्स कसा आहे, म्हणजे काही इम्प्रूव्हमेंट आहे का की अजून काही चेंजेस करावे लागतील ट्रीटमेंटमध्ये, या मशीन थ्रू ते केलं जातं. जसं बोललो की डिजिटल मशीन म्हणजे बाहेर ज्या मशीन असतात नॉर्मल ज्या रेग्युलर मशीन आहेत तिथं 40 minutes वेळ लागतो, पण इथं 8 ते 10 मिनिटांमध्येच सगळे कामं होतात. सो नेक्स्ट लेवल ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी. बघा ही हॉस्पिटलची डिलक्स रूम आहे, जिचे चार्जेस आहेत पर डे 4500 आणि तुम्ही बघा की काय लेवलचं काम आहे. दिस इज द बाथरूम ऑफ अन हॉस्पिटल. डायलिसिस मशीन टोटल 10 units. This facility, what we are doing is for anything, for any type. Patient should not go out anywhere. Correct. But
ओके, तर आत्ता तुम्ही जे सगळं बघितलं ती इथली आपली पुण्यातली पहिली हॉस्पिटल आहे आपुलकी मेडिकल सेंटर बानेर, जे आहे 150 बेडचं. त्याच्यानंतर त्यांचं डोंबिवलीमध्ये सेम आपुलकी मेडिकल सेंटर बनतं आहे, ते असणार आहे 250 बेडचं. आणि परत PCMC मध्ये बनणार आहे थेरगावमध्ये, जिथं आहे 150 बेडचं. अँड नेक्स्ट वन विल बी इन बोरीवली. तर पुढच्या काही वर्षांमध्ये अक्रॉस महाराष्ट्र, पुणे, मुंबई 4 असे हॉस्पिटल असणार आहेत. सो दिस इज व्हेरी गुड थिंग ॲक्च्युली. असे गव्हर्नमेंट हॉस्पिटल असायला पाहिजेत. मी नेहमी म्हणतो, आपण ॲज अ टॅक्स पेअर मला वाटतं की एव्हरीवन डिझर्व्स दिस काइंड ऑफ फॅसिलिटीज, ॲटलीस्ट मेडिकल आणि एज्युकेशनमध्ये तरी. तर जे कोणी लोक बघतात जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे पोहोचवा. आणि ज्यांना पण गरज असेल, जे या सिच्युएशनमधनं जात असतील, तर तुम्ही एकदा नक्की या आपुलकी मेडिकल सेंटर बानेरला व्हिजिट करा. काही प्रश्न असतील तर कमेंट करा. आणि आय गेस फ्युचर इज ब्राईट जर असं सगळं काम होत असेल. सो आपुलकी मेडिकल सेंटरचा सगळ्यात बेस्ट पार्ट तुम्हाला आवडला ना, इकडनं एंट्री आहे. तुम्ही मर्सिडीजमध्ये या, तुम्ही पायी या की गाडीने या, तसे या, सगळ्यांसाठी सेम आहे फॅसिलिटीज. आणि सगळ्यांसाठी रेट्स पण सेम आहे. डायरेक्ट त्यांनी रेट चार्ट बाहेरच लावून दिला, म्हणजे तुम्हाला असं हे नाही होणार की यार आता किती खर्च येईल, कसं असेल, काय असेल. आणि बाहेरपेक्षा ट्रस्ट मी इथं तुम्हाला 50 ते 60% पेक्षा पण जास्त कमी दरात सगळ्या फॅसिलिटी, आणि त्या पण टॉप नॉच म्हणतो ना, जसं तुम्ही आता बघितलं सगळे इथं सगळे आहेत. पॉज करून तुम्ही बघून घ्या काय काय रेट्स असतील तर ते आहेत. आय गेस दिस इज द बेस्ट पार्ट, कारण की मेडिकल एक्सपेन्सेस खूप जास्त असतात. तर कमी खर्चात एवढ्या सगळ्या फॅसिलिटीज जर देत असतील तर अजून काय पाहिजे.